एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच काही वर्षापूर्वी त्या दोघा जणांचं लग्न झालं होतं. मग लग्न झाल्यानंतर गावामध्ये परिवारासोबत राहत असताना त्यांना काही अडचणी येत असल्यामुळं ती जी बायको आहे तिनं नवऱ्याला सांगितलं, की आपण दुसरीकडे कुठलं तरी राहायला जाऊ. आपण दोघं जण आपला संसार सुखाचा करू, असं त्या महिलेनं तिच्या नवऱ्याकडं नाद लावला होता. कारण की लग्नाला नेमकाच काही दिवस होऊन गेले होते. मग आता नवऱ्यानं सुद्धा बायको आहे म्हणून तिच्या काही गोष्टी ऐकल्या आणि शेतामध्ये घर बांधायचं ठरवलं. मग शेतामध्ये घर बांधायचं म्हणल्यावर त्या ठिकाणी बरीच कामं त्या ठिकाणी करावं लागणार होते. म्हणून त्या पुरुषानं काय केलं, त्याच्या भाच्याला या ठिकाणी मदतीसाठी बोलावलं, की आपल्या शेतामध्ये घर बांधायचंय, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, बरंच सामान लागेल, हे लागेल, ते लागेल. म्हणून माझी मदत करण्यासाठी त्या ठिकाणी भाच्यानं यावं, असं म्हणून त्यानं भाच्याला त्या ठिकाणी बोलवलं. आता भाच्याला त्या ठिकाणी बोलवल्यानंतर तो जो भाचा आहे तो 22 वर्षाचा होता आणि त्याची जी मामी आहे ती 25 वर्षाची होती आणि तो जो मामा आहे तो मामीपेक्षा 2-3 वर्षांना मोठा होता, म्हणजे 28-29 वर्षाचा होता आणि त्यांनी घर बांधण्याचं काम त्या शेतामध्ये चालू केला होता. मग शेतामध्ये घर बांधत असताना मामा शेतामध्ये घर बांधण्यासाठी वेगवेगळं सामान आणण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जात असताना इकडं तो जो 22 वर्षाचा भाचा आहे आणि ती 25 वर्षाची मामी आहे, हे दोघं जण एकमेकांसोबत गप्पा मारत होते, एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीनं बोलत होते. आणि जेव्हा जेव्हा मामा त्यांच्यापासून लांब असायचा तेव्हा तेव्हा तो भाचा त्याच्या मामीलाच चिटकू चिटकू बसायचा, तिच्या गळ्यात हात टाकायचा आणि असा प्रकार त्या मामाच्या मुकाट्याच या ठिकाणी चालू असायचा. पण मात्र हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं घडत असल्यामुळं एक दिवस जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या मामाला समजली, तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? कुठं घडली आहे घटना? हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहापूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. याच जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. तो जो नवरा आहे त्याचं नाव बलराम आहे, तर त्याची जी बायको आहे तिचं नाव पूजा आहे. अशा पद्धतीनं दोघं जण या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होते. नेमकंच काही वर्षांअगोदर त्यांचं लग्न झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू होता आणि त्या बलरामनं शेतामध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. कारण की त्याचीच बायको त्याला म्हणत होती, की आपण तिकडे राहायला जाऊ, तिकडे राहायला जाऊ. मग तिकडं शेतामध्ये घर बांधत असताना घर कामामध्ये मदत करावी म्हणून त्या बलरामनं त्याचा जो भाचा आहे, ज्याचं नाव आदेश आहे, त्याला त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि तो घरकाम बांधकाम करण्यासाठी मदत करू लागला. पण घर बांधकाम करत असताना काम करायचं गेलं बाजूला आणि तो त्याच्या मामीसोबतच चिटकू चिटकू बसू लागला, तिलाच जास्त गप्पा मारू लागला. मग अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू झालं, की ती जी मामी आहे ती भाच्याच्याच प्रेमात पडली आणि तो भाचा मामीच्याच प्रेमात पडला. अशा पद्धतीनं दोघा जणांनी नको ते उद्योग, नको ते कृत्य करायला सुरुवात केली. आता तिला नवऱ्यापेक्षा तो भाचाच आवडू लागला म्हणून ती नवरी, ती महिला पूजा नावाची, ती भाच्यासोबतच पळून गेली. मग पळून गेल्यानंतर काही दिवस त्याच्यासोबत राहिली. नवऱ्यानं तिला शोधून आणलं, तिला विचारलं घरी चल असं कर. पुन्हा तिनं त्याच्यावरच आरोप लावला भाच्यावर, की त्याच्यासोबत उगाच गेले, असं गेले, नवरा चांगला आहे म्हणून ती पुन्हा नवऱ्यासोबत गोडी गोडीनं राहू लागली. मग नवऱ्यासोबत गोडी गोडीनं राहत असताना काही दिवस राहिली आणि पुन्हा भाच्यासोबत पळून गेली. पुन्हा नवऱ्यानं पंचायत बोलवली, तिला पुन्हा वापस आणलं. अशा पद्धतीनं 2 वेळा बायको पळून गेली तरी त्यानं तिला वापस आणलं आणि वापस आणल्यानंतर आता चांगल्या पद्धतीनं राह, आता त्याच्यासोबत पळून जाऊ नको, असं थेटपणानं तिला सांगितलं. पण मात्र मामीचा काही स्वभाव बदलत नव्हता. तिच्याकडे एक साधा बटनाचा मोबाईल होता. ती त्या बटनाच्या मोबाईलवरून फोन करायची आणि त्या भाच्यासोबतच बोलायची. मग आता नवऱ्याला या गोष्टीचा राग येत होता आणि ते म्हणला, की आता तुला मी काही सोडणार नाही, त्याच्यासोबत बोलू देणार नाही. म्हणून त्यांच्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मग वादविवाद वाढल्यामुळं त्या बायकोनं नवऱ्यालाच ठार करायचा निर्णय घेतला आणि ठार करण्यासाठी थेट तिचा जो प्रियकर भाचा होता त्यालाच फोन केला
आणि सांगितलं की आता नवऱ्यालाच खल्लास करायचा आहे, ठार करायचा आहे. जर तू योग्य वेळी योग्य ठिकाणी आला नाही तर मी त्याला मारेन आणि तुझ्यावरच नाव घालेन आणि तुला जेलमध्ये घालेन, अशी धमकी थेट तिनं तिच्या भाच्याला दिली. मग भाच्यानं ही सगळी गोष्ट तिची ऐकली आणि थेट तारीख आली 28 जानेवारी 2026 ची. 28 जानेवारी 2026 रोजी तिनं त्या दिवशी नवऱ्याला घरामध्ये झोपलेला असताना त्याचे हातपाय बांधून त्याला बांधून टाकलं. तिच्या भाच्याला फोन करून बोलवलं आणि दोघा जणांनी मिळून त्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या मृतदेहासमोरच दोघा जणांनी 2 वेळा नको ते कृत्य केलं. आता नको ते कृत्य केल्यानंतर तो भाचा त्या ठिकाणाहून फरार झाला, पसार झाला. ती बायको त्या ठिकाणी आरडत बसली, ओरडत बसली आणि जवळच्या लोकांना घडलेला सगळा प्रकार सांगू लागली दुसऱ्या दिवशी, की कसं घडलं, काय घडलं, कोणीतरी हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये त्याला ठार केला असा बनाव तिनं रचला. पण मात्र हा सगळा बनाव रचलेला असताना तो जो बलराम होता, त्या बलरामच्या भावानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली आणि सांगितलं की त्याचा भाऊ जो बलराम आहे त्याच्या भावाला कोणी चोरांनी किंवा दरोडेखोरांनी मारलेलं नसून त्याच्याच बायको पूजानं मारलेलं असावं, कारण की या अगोदर ती 2 वेळा तिच्याच भाच्यासोबत पळून गेली होती आणि त्याची लेखी तक्रार सुद्धा आम्ही दिली होती. मग पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे जेव्हा त्या पूजाला ताब्यात घेतलं, तिचा जो प्रियकर आहे त्याला ताब्यात घेतलं, त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली, तेव्हा त्या महिलेनं त्या भाच्यावर आरोप लावलेत की त्याच्यामुळे तिनं हत्या केली आहे, तर त्यानं आरोप लावलेत की तिच्यामुळे त्यानं हत्या केली. म्हणजे असे एकमेकांवरती आता आरोप लावत आहेत की तिचं ऐकून मी केलं आणि त्याचं ऐकून मी केलं. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणी कोणाचं ऐकून केलं असलं तरी दोघं सुद्धा तेवढेच गुन्हेगार आहेत. दोघांना सुद्धा सारखीच शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे, असं अनेकांचं म्हणणं आहे. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान या माध्यमातून करत असतो.